हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आमचं चालू आहे आता इथं स्वयंपाक. मी बनवते भाकरी. इथं भाजी शिजायला टाकली आणि दीदी भाजी निवडत आहे. हो, शेपूची भाजी आणली होती काल आत्यानी वावरातून, तर त्या भाजी निवडत आहे. आणि हो, त्या काम करते बरं का. लोकांना वाटतं ही बाई काहीच काम करीत नाही पण काम करते. असं काय? हां, असं काही नाही आहे. काम करते त्या, नाही तर वाटेल तर काहीच काम करत नाही, हीच सगळं काम करते. बऱ्याच अशा कमेंट येतात, पण असं काही नाही. लई जास्त नाही. हां, म्हणजे ठीक आहे, त्यांना जेवढं सुटेबल तेवढं तर होतच आहे. बाकी काना तर आमचं अजून झोपलेलं आहे आणि हे म्हणत होते की ते कपडे काढून फिरत होते, शर्ट वगैरे काढून. त्यांना म्हटलं का कपडे काढून फिरते, म्हणजे माझी मर्जी, मी काही पण करीन. ब्लॉक चालू केला तर ते पळून गेले आणि दरवाजा पण लावून घेतला त्यांनी. त्यांना वाटलं की लगेच घेईन मला. हे बघा, दरवाजा लावून घेतला त्यांनी लगेच. म्हणजे इतकी दहशत आहे आमच्या ब्लॉकची. हां, एवढी दहशत आम्ही पेरून ठेवली सगळीकडे. त्यामुळे ते घाबरले आणि दरवाजा लावून पळून गेले. छान छान आहे का? अगो बाई, अगो बाई. बाहेर थंडी असते, मग आमच्या रूममध्ये डायरेक्ट ऊन येतं. मग आजपासून आम्ही कानाला आमच्या रूममध्ये ठेवणार सकाळी, म्हणजे बाहेर त्याला जास्त गार पण नाही वाटणार आणि इथून त्याला विटॅमिन डी पण घेता येईल. हा बाबर का कसा रुसतो लगेच मम्मीवर. मम्मी जर लई वेळ दिसली नाही ना लगेच रुसतो. मग मम्मीकडे पाहत नाही, हसत नाही मम्मी सोबत, लय रुसतो. काय झालं लई राग येतो आम्हाला लगेच. गाईज, फायनली दादांच्या पीसीचा सेटअप झालेला आहे आणि कसा दिसतोय बघा. एक नंबर वाटतंय लय. येस, कसं वाटतंय दीदी? एकदम असं मस्त फील होते, रॉयल. ओ गेमर. आधी दीदी नवऱ्याचं जे पण असतं ते सगळं बायकोचं असतं. सगळं. बरं दादा, कसं वाटतंय तुम्हाला? पीसी ह्या दोन्ही पैकी अर्धा महिन्यावर करू शकते. नक्की ते काही हे सांग, ते करायचं हे घेते म्हणजे हे चालणारच नाही. हे का ना द्यायचं? हे नवं येणार आहे, हे जुनं आहे, हे नवं येऊन राहिलं. आता आम्ही ना रिॲक्शन घेत होतो की पीसी बघून कोणाला कसं वाटतंय, कोणाला कसं वाटतंय. सुनील दादांची एंट्री झाली, एवढी ओव्हर रिॲक्शन दिली की त्याच्यावर इतके जोरात त्यांचं बमडी यांनी केलं. यांचं बम इतक्या जोरात त्याच्यावर पडलं की त्यांचं मूळव्याधच दुखायला लागलं. त्याच्या पुढचा डायलॉग पण आहे, पण तो लई जास्त होईल. त्यामुळे आम्ही तो नाही सांगू शकत. समजून आम्ही हे ना यांच्या ब्लॉग मध्ये सांगत होतो, पण हे काय म्हणे कोणतं आलं ते कट करून टाक बरं का, ॲटिट्यूड दिला आम्हाला. मग आमच्याकडे पण आहे. हा, एवढं काय त्याच्यात. उलट मराठी भाषेत तर अजून चांगलं. हा, हिंदीत आम्हाला एवढं नसतं सांगताल जेवढं मी मराठीत चांगलं सांगितलं. आता कसे लाजले. आत्याला बोलू राहिले बरं का, त्याला हुसकून आण म्हणे खाली जेवायला. आता ते वरच बसतील. मग उठलो म्हणे मी धडकन. एवढं रे जमी पडू तो. बाथरूम मध्ये गेल्यावर एवढा कांगावा करतो, बाहेर आल्यावर खेळायला लागतो डायरेक्ट. नाही, फक्त बाथरूमच्या बाहेर आला शांत, उचलले तर कळून जात झालं आता आपलं काम. आणि इथून दरवाजातून बाथरूमच्या दरवाजाला लागला गरडायला सुरुवात करू. नाही काय ना गुंडाळा मला काय गप. कुठं आहे तू? दिसा ना इकडं. तिकडे येते. डॉक्टर साहेब या बाहेर. डॉक्टर डेंजर आहे खरा, त्याच्यामुळं. आज हे नाही है ना का? गोबी? तिन्ही पण धुवायला होते ना. आंघोळ घातले त्याची पप्पी मागे. खरंच नाही घ्यायचं. चला स्वच्छ होईल रात्री. स्वच्छ. गोबी पॅक करून दिली आता. बस निश्चित पडून राहा. चार जसं काय कोणी असं वाटत आता याला काय करावं. हे बघा, हे कसं उठलंय तर आता बघा कसं बघतंय. झोपी झाली, मम्माला झोपी आली दादू. हा, हे बघा चहाच्यात पूर्ण पॅक करून ठेवलाय.
दादूला मस्त आम्ही आता मेकअप करतोय. मेकअप करायचा. मेकअप शेल्ट घालायचं. आले नको. हा. झाली झोप. झोपले नव्हते. झोपायची तयारी करत होती तेवढ्यात काना असा धुळीत असा ओरडला. असं ओरडलं. म्हणलं, हे उठलं काय ना. ऐकलं उठले आणि त्याला काढलं. हा बाहेर काढलं. त्याला सगळा ओपन केला ते ती बांधेल राहत होतो. मग त्याला कपडे घालायला घेतले. मग तेवढं ते मोठ्यानं ओरडलं. झोपला का मग? नाही हात दूध घेऊन राहिला. शर्ट घातला पॅन्ट राहिली घालायची अजून. ते मोठ्यानं ओरडलं. तुम्ही काय करते? काय करते? पिक्चर बघतोय. हो का? आणि तुम्हाला तर जायचं होतं बाहेर. नाही गेलो आता. मला थोडंसं बाहेर जायचंय संध्याकाळी. तर तुम्ही बघाच आम्ही कुठे जाणार आहे. हे पिक्चर पाहत होते. यांना बी मी उठून दिलं कारण काना उठला. मग ते म्हणे चला आता कानाजवळच खेळतो. यांची मूवी बंद करण्याचं कारण सापडलंय. का नाही का अशी ॲडिक्टिव्ह गोष्ट आहे का जिच्या सोबत माणूस रेजिस्टच नाही करू शकत ती गोष्ट. येस. कुठे जेवून बसली दादू तू? अय्यो लईच रुबाब आहे भाऊ तुमच्या काकाच्या न तुझ्या. दादू 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 गुबी गुबी काकाची बसली आमची. गुबी 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 ए गुबी काकाची. आमची कॅटरीना कुठे आहे? कॅटरीना गुब्बी लय शांत बसली आज. गुबी थोड्या वेळ तोडलं. कुठं गेली आपली कॅटरीना दादू? कुठं गेली? कुठं गेली बाई? काकाला दाखव बरं. काकाला तर नाही पण. आज आमचे हे चहा करताय आमच्यासाठी. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. या अनमोल संधीचं तुम्हाला सोनं करायला भेटतंय. बायको खुश होणार आहे. कसं वाटतंय? एवढी अनमोल संधी दिल्याबद्दल कसं वाटतंय असं म्हणायचं का तुला? लय गोरे दिसू राहिले हो. थोडं इकडं होईल. नको म्हणू बाई असं. हो ती नाकान टाकू. हे बनवून राहिलो मग माझ्या पद्धतीने बनवणार ना मी. मला गोडच पाहिजे बस. बाकी काहीच नको. तुझ्यासाठी एक चमचा साखर जास्त टाकली तुला गोड लागतो. किती चमचे साखर टाकली? जी 4 टाकली. काय बायकोसाठी. ऊसाच्या साखर कारखाना प्रयुक्त असलेल्या तालुक्यातली ना तू. तुला पोतभर साखर गेलीच पाहिजे. पोतात दिवसभर. सकाळी 5-6 चमचे, दुपारा 5-6 चमचे, संध्याकाळी 5-6 चमचे. तवा तर तो भागत होता. माय पप्पा ऊस लावी ऊस. मी साखर घेऊन येईन. मग नाही ते लावलेल्या ऊसाची खपत व्हाय करता तर साखर खायची समजत ना. मग साखर बनली पाहिजे ना जास्त जास्त. मी नाही खाल्ली तर काय होईल? म्हणजे संजीवनी कारखान्याशी जोडलेले नाही का तिने ह्या घरात. आत्यांचे पप्पा जॉबला होते संजीवनी कारखान्यात. दीदींचे पप्पा पण आहे आणि माझे आजोबा पण होते. म्हणजे संजीवनी कारखान्यात तिन्ही आम्ही आलो. मी संजीवनी कारखान्यावर होते. म्हणजे आम्ही संजीवनीलाच राहत होतो. मी झाले तेव्हा आम्ही संजीवनीलाच राहत होतो. आणि मग नंतर आम्ही मी जेव्हा 2-3 वर्षाची होते तेव्हा आम्ही सोनेवाडी म्हणजे आमचं जे मूळ गाव आहे तिथं राहायला गेलो. तशी तर मी लहानपणी संजीवनीलाच खेळलेले असणार आहे. मग आमच्या घरात संजीवनीला जोडल्या गेलेल्या 3 लेडीज आहे. आणि साखरीवर विशेष प्रेम. विशेष प्रेम आहे तिघींना पण साखरीवर. चहा तिघींना पण गोडच लागतो. एवढे चहा कायच होईल. काही कमी का तो 4 कप चहा झाला मस्त. बर
सो गाईज मी झाले छान अशी रेडी, कारण आम्ही कुठेतरी चाललो आहे आणि लवकरच तुम्हाला कळेल की आम्ही कुठं चाललो आहे. मस्त अशी रेडी झाले आणि सुनीलचे जे मित्र आहे हेमंत, तर त्यांची आज फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे. तर त्यांचं छोटंसं सेलिब्रेशन आहे येवल्याला, तर त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं आहे. सो आम्ही चाललो आहे आता तिकडेच आणि चला दाखवू तुम्हाला. बरेच जण ओळखतात त्यांना, पण मग सांगते मी की कोणते मित्र आहेत. तिथे गेल्यावर बऱ्याच जणांना समजेल. पण हे पा क्वार्टर आता आम्ही चाललो आहे त्यांच्या ॲनिव्हर्सरीला आणि त्यांचा फोन आला आहे, तुम्ही येत आहे का? मी म्हणते नाही, आम्ही नाही येत, आम्ही घरीच आहे. त्यांना फसवताय बरं का. सो गाईज आम्ही दोघं चाललो आहे यांच्या फ्रेंडच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी. आता यांनी तर त्यांना खोटं सांगितलं आहे की आम्ही नाही येते आणि मला खूप काम आहे म्हणे, घरी कांदे पसरवायचे म्हणे, त्याच्यामुळे आम्ही नाही येते. ते थोडेसे नाराज झाले. ते म्हणे अरे यार तुमच्यासाठी एवढा प्रोग्राम केला आणि तुम्ही येत नाही आहे. ते लई कन्व्हिन्स करीत होते यांना, पण हे नाही म्हणले. ते म्हणे अरे मी मम्मी पप्पाला विचारतो, पण हे तरी पण नाही म्हणले. मग आता डायरेक्ट त्यांना तिथे गेल्यावरच आम्ही सरप्राईज देऊ. सो आमचे हे असे छोटे मोठे सरप्राईज प्लॅन करत असतात आणि त्याच्यात मी पचकून देत असते. आणि ना मला असं वाटलं अरे यार कायला त्याला खोटं बोलायचं ना, म्हणून मी मोठ्यांनी बोलले की नाही हो आम्ही येतोय, पण त्यांनी ते ऐकलंच नाही. आणि मग त्याच्यानंतर मला थोडीशी बोलणी पण बसली की तू का माझं सरप्राईज काय म्हणायचंय reveal तुझ्या करत गोष्टींमध्ये मी करतो का इंटरफेअर? तू जे प्लॅन करते त्याच्यात मी पचकतो का मध्ये? हा पण असं कधी काय करतच नाही ना, आपले इमोशन आपल्या विषय संपला व्हिडिओ बंद. ॲनिव्हर्सरी कपलसाठी आम्ही गिफ्ट घेतलंय. त्यांची जी फोटो फ्रेम आहे, म्हणजे आम्ही सोबत हनीमूनला गेलो होतो ते दोघं आणि आम्ही दोघं, तर तेव्हाचे काही फोटो होते, तर त्याचीच एक फ्रेम बनवली आम्ही. तर ती फ्रेम घ्यायला आलो आहे. आता ती जरा गिफ्टमध्ये रॅप वगैरे करायची आणि घ्यायची. तुम्हाला पण दाखवते कोणती फोटो फ्रेम. गिफ्ट तर घेतलं आहे आम्ही. थोडंसं आमचं सामान घ्यायचं आहे आम्हाला, ते घेतो आणि मग आमच्या ॲनिव्हर्सरीच्या वेन्यूवर जा. आम्ही आलो आहे ग्रोसरी शॉपिंगसाठी. खूप नाही करायची, थोडीशीच करायची. थोडं घरी जे सांगितलेलं आहे ते थोडंसं घ्यायचं आहे. पण इथे आलं तर इतकं काय काय घेत बसतो, पण ह्यावेळेस ठरवलं आहे की जेवढी लिस्ट आहे तेवढंच घ्यायचं आहे. हे बघा, हे लहानपणचं जे कोलगेट होतं ते परत आलं, जे की आम्ही ब्रश न करता ते खाऊन घ्यायचो. ओल्ड लिजेंड इज बॅक इन द मार्केट. येस, आपण खायचो. मी ब्रश करायला घेतलं की निम्म खाऊनच घ्यायची आता छोटं घेतोय कारण त्याची टेस्ट तीच आहे का बघायची, नाही तर मग परत घेऊ. परत पैसे. हां, एक्स्ट्रा सामान घेणार नव्हतो, पण एक्स्ट्रा झालंच आमच्याकडून. मस्त घ्यायचं होतं फक्त बरं. हे बा एवढी ट्रॉली तर भरलीच. आणि आपण पिशवी पण नाही आणली. तर घेऊन जायचं असं. हे बघा, आम्ही पिशवी आणली नव्हती कारण आम्हाला 3च वस्तू घ्यायच्या होत्या, पण एवढ्या वस्तू आणल्यामुळे आम्हाला ट्रॉलीच इथं आणावं लागली. हां, 3च घ्यायच्या होत्या, पण एवढ्याच घेतल्याय फक्त. आम्ही फ्रीचं काहीतरी घेऊनच जातो. म्हणजे दरवेळेस आम्हाला निरमा पावडर घेतली की त्याच्यावर डब्बा फ्री भेटायचा. आता आम्ही तेल घेतलंय, त्याच्यावर आम्हाला काचेची बॉल फ्री भेटली. इथं भेटतच नाही. हां, किती मोठे झालो ना मी, फ्रीवाली गोष्ट आम्हाला आवडणार आहे. त्याची क्वालिटी मागणार आम्ही. मी फ्रीच्या सोबत फ्री काय भेटते ते पाहून घेणार. क्वालिटी चांगली आहे ना तेलाची. वाट्या भेटते म्हणून क्वालिटी तर चांगलीच असते. आव खरं आलोय आम्ही इथं आणि आता हेमंत सरांची रिॲक्शन बघू. आलो आम्ही फायनली. मग आम्हाला सरप्राईज कसं वाटलं? आमचं सरप्राईज कसं वाटलं? एकटी झाली की त्याला राग भरला होता. सो चलो गाईज, यांचं सेलिब्रेशन वगैरे झालं आहे, आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी. 10 वाजले
खूप उशीर झालाय, घरचे ते सगळे झोपले असेल आता. कानाचा फोन येऊन गेला, काना काय आज झोपलेलाच नाही. का बरं? 10 मिनिटं झोपतो लगेच उठतो.